छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पाडणार आहे। मात्र या सभेवरून जे आहे संपूर्ण राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं। ही सभा होणार नाही असं देखील विरोधकांनी म्हटलं होतं। शिवसेना नेते अंबादास दानवे माझ्यासोबत आहे। दानवे साहेब काय सांगाल? अनेक विरोधकांनी आरोप देखील या ठिकाणी करण्यात आले होते। विरोधक आरोपच करतात। विरोधकाकडून काय अपेक्षा करू आम्ही की आमच्या आरत्या वळायच्या? आम्ही आरोप करतात ते आरोपच करणार। त्याच्यामुळे विरोधक आरोप करतात हे काही मोठी गोष्ट नाही आहे, परंतु विरोधक जे आरोप करत होते ते असेच रिकाम टेकडे, काही विषय नाही ना। पहिली गोष्ट सभा होणार नाही, मैदान मिळणार नाही, सभा होणार नाही, मग आता सभा होणार नाही, मग लोक येणार नाही, मग लोक येणार नाही तर मग शिवसैनिक येणार नाही, आता वेगळंच आणखी काहीतरी। म्हणजे अशा पद्धतीनं एक एक रिकामी आरोप चालू असतात। मला असं वाटतं चांगलं आहे, आमच्या सभेची धास्ती घेतलेली, चांगला प्रचार करतात, आम्हाला गरज पडत नाही प्रचार करायची। असं देखील त्यांनी म्हणलं आजची सभा जी आहे ती टोमण्यांची सभा होणार आहे। ऐक म्हणा तू, टी व्हीवर ऐकण्यात इथं येऊन लाग, काय प्रॉब्लेम नाही। अजून देखील आरोप जे आहे ते तुमच्यावरती करण्यात येतात। आरोपाने काय होतं? आरोप करणार ते काय आरती वाळणार आहे का? आरोप होतच असतं, त्याला काय एवढं। सकाळी बावनकुळे असं म्हणाले की ठाकरे बंधूंची सभा होती, मतदान म्हणजे लोक येतात पण ऐकण्यासाठी येतात, मतदान जे आहे ते भाजपलाच करणार। बघू ना आता, म्हणून तुम्ही धास्ती येईल म्हणून तुम्हाला गल्लीबळत फिरावं लागतं म्हणा। ठाकरे बंधू मैदानावर सभा घेतात, तुमच्यासारख्या गल्लीबळत घेत नाही म्हणा। काय आव्हान असेल? उद्धव साहेब करतील, मी कोण आव्हान करणार? उद्धव साहेब करतील। नक्कीच जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी जी आहे ती सभा होणार असल्याचं आता सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसारसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। नितेश राणे यांनी जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा नसल्याचा आरोप जो आहे तो केला। त्यामुळे आता शिवसैनिकांच्या नेमकी काय भावना आहेत, काय सांगाल? आरोप करण्यात येत आहे नितेश राणे यांनी थेट। नितेश राणे मूर्ख आहे, त्याला काय अक्कल नाही आहे, कोणाच्याप्रती काय बोलतो। भाजपने का पाडलं याला, या मूर्ख माणसाला आमच्यावर भोकायला? पण तुमचे मतं त्या ठिकाणी जातात हे कळत नाही का संघ परिवाराला? आज सभा होत आहे, नेमकी सभामध्ये देखील सभा होणार नाही असा आरोप जो आहे तो विरोधकांनी केला। मूर्ख आहे तो, विरोधक त्या ठिकाणी मूर्ख आहे, ते काही बोलतात ते बघून। आता त्यांचं काय माहिती आहे, कालची जी नाशिक सभा इतकी मोठी झाली ना, ते पायाखाली बाळे सरकले। सभेला लोक येतात मात्र मतदान जे आहे ते भाजपला देतात असं बावनकुळे म्हणतात। नाही, बावनकुळे तर 53 येतो। चला नक्कीच जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे ते आता हे चंद्रकांत खैरे होते। छत्रपती संभाजीनगरहून संतोष सिरसाटसह विजय चिडे।